नमस्कार. हेमाज होममेड रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांनाच भाज्या खायचा कंटाळा येतो. त्याच्यासाठी एक खमंग असा भाजीचा पर्याय बघूया. ह्याच्यासाठी मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे कुकरच्या डब्यामध्ये. त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि एक वाटी मिश्र डाळीचे सांडगे घेतले आहे. तुरीची डाळ आपल्याला थोडीच घ्यायची आहे. जर एक वाटी सांडगे असले तर पाव वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. तुरीच्या डाळीमुळे आपल्या सांडग्याच्या भाजीला अजून छान चव येते. मी ह्याला एकदा धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सांडगे बुडतील इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे म्हणजे सांडगे आपले लवकर शिजतील. आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्या काढल्यावर आपले सांडगे छान शिजले आहेत आणि डाळ पण चांगली शिजली आहे. सांडग्यांना जर थोडंसं तेलामध्ये फ्राय करून मग कुकरला लावले तरी चालतात, किंवा मग असं झटपट करायचं असेल तर अशा प्रकारे डायरेक्ट लावलं तरी चालतं. आता ह्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली फुटली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बारीक केलेला लसूण टाकायचा आहे. म्हणजे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपण खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये असा फ्राय केला की आपल्याला भाजीला अजून छान टेस्ट येते. आता आपण ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि त्याला पण छानपैकी परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा लालसर झाला की आपण ह्याच्यामध्ये पाव चमचे जिरे टाकूया. फोडणीमध्ये जिरे टाकले तर ते करपून जातात, म्हणून मी थोडं नंतर टाकलेलं आहे. पाव चमचा हिंग टाकूया. छानपैकी एकदा एकत्र करून हलवून घ्यायचं आहे. पाव चमचा ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि हा गरम मसाला आपण घरीच केलेला आहे आणि ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. थोडीशी ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे. आपण सांडगे शिजवताना त्याच्यामध्ये पण हळद टाकली होती. कलर येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा बेडगी मिरची पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, किंवा तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेलामध्ये आपले मसाले चांगले फ्राय झालेत. आता आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ आणि सांडगे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याला तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊया. कुकरमध्ये सांडगे लावायच्या आधी थोड्याशा तेलामध्ये ह्याला थोडं फ्राय करून मग कुकरमध्ये लावले तरी चालतात. आपण डायरेक्ट लावले होते म्हणून आता थोडा वेळ 1-2 मिनटं ह्याला फ्राय करून घेऊया. आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मी 2 छोटे चमचे टाकलेले आहेत आणि एकदा चांगल्यापैकी परत मिक्स करूया. कुकरमध्ये सांडगे लावल्यामुळे ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही भातासोबत हे सांडगे लावले तरी चालतात. मस्तपैकी सांडगे परतून झालेत आणि त्याला तेल पण सुटायला लागले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला भाजी किती दाट करायची आहे आणि किती पातळ करायची आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. ही भाजी थोडीशी पातळच छान लागते, म्हणजे आपण भातासोबत पोळीसोबत हे खाऊ शकतो. ह्याच्यावर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आता एकदा सांडगे चेक करून घेऊया शिजलेत का नाही. असं थोडंसं हाताने दाबून बघायचे. आपले सांडगे छानपैकी शिजलेत. आपल्या भाजीला आंबटपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 आमसूल टाकले आहेत. आता ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आमसूल टाकल्यावर थोडा वेळ ह्याला उकळू द्यायचं आहे. सगळ्यात शेवटी ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया. काही मसाला न करता झटपट आणि चविष्ट अशी आपली सांडग्याची आमटी तयार झाली आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मग लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.